पुणे टू लडाख ट्रिपचा आजचा आमचा 12वा दिवस. आज आम्ही निघालो आहे लेह टू हुंडर. जाताना आम्हाला खारदुंगला पास क्रॉस करायचा होता. इथे स्नोफॉल होत असल्याने स्नो चेन नसणाऱ्या गाड्यांना आणि सर्व बाईक्सला परत पाठवण्यात आले. BRO रस्त्यावरचा स्नो साफ करत होता, त्यामुळे आम्ही खूप वेळ रांगेत अडकलो होतो. जॉयच्या वासामुळे एक कुत्रा आमच्या गाडीजवळ आला. लोकल लोकांनी आम्हाला स्नो चेन लावायला मदत केली. सुरुवातीच्या रस्त्यावर स्नो नसल्यामुळे ते स्नो चेन परत काढावी लागली. आता स्नोफॉल सुरू झाला होता. काही गाड्यांना चढावावर धक्का द्यायची गरज पडत होती. या रस्त्यावर एक गाडी अडकली की मागच्या सगळ्या गाड्या अडकत होत्या, त्यामुळे सगळे एकमेकाची मदत करत होते. चालू इंजिनमध्ये सुद्धा गाडीवर बर्फ जमले होते. स्नोफॉल सुरू असतानाच आम्ही खारदुंगच्या टॉपवर पोचलो. स्नोफॉल होत असल्यामुळे रस्त्यावर स्नो पुन्हा जमा झाले होते, म्हणून स्नो चेन परत बसवावी लागली आणि थोडं खाली गेल्यावर ती पुन्हा काढावी पण लागली, कारण बर्फ नसलेल्या रस्त्यांवर चेन किंवा टायर खराब होऊ शकतात. बर्फ नसतानाचा 1 तासाचा खारदुंगला पासचा प्रवास आम्हाला 4 तासात पडला. हुंडेर पोचून सर्वात आधी आम्ही कॅमल राईड केली. बहुतेक माझ्या कॅमलला मी आवडलो नव्हतो, त्यामुळे तो सतत मान मागे मारत होता. नंतर आम्ही तिथल्या सँड ड्यून्समध्ये थोडा वेळ खेळलो. हुंडेरच्या एअरबीएनबीला चेकिंग करून तिथेच डिनर करून आम्ही आमचा दिवस संपवला.